नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. 5 राज्यातल्या निवडणुकांचा निकाल आलेला आहे. काल यावरती मी व्हिडिओ केला नाही, कारण काही चॅनेल्सवरती किंवा वेब पोर्टलवर माझ्या मुलाखती किंवा माझा सहभाग तिथे होता आणि त्यामध्ये मी माझं मत नोंदवलं होतं. त्यानंतर बरेच तास उलटून गेलेले आहेत आणि आज पश्चिम बंगालच्या आता मुख्यमंत्री अजूनही आहेत, ममता बॅनर्जी, ज्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांना आता सत्तेवरनं पायउतार व्हावं लागणार आहे. त्या ममता दिदींनी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक आरोप केले. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ममता दिदींचा पराभव जेवढा होईल, जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षाही प्रचंड मोठ्या फरकाने पराभव झालेला आहे त्यांचा. आणि जे झाले ते झालेलं आहे. तामिळनाडूमध्ये स्टालिनची राजवट गेलेली आहे, तिथे विजयचा विजय झालेला आहे, त्याच्या TBK पक्षाचा, जो सुपरस्टार आहे. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललेलं आहे. पॉंडिचेरीमध्ये भाजपचा NDA आघाडीचा विजय झालेला आहे. आणि केरळमध्ये 2 आघाड्यांमध्येच उलटफेर होत असतो, त्याप्रमाणे सलग 2दा केरळमध्ये डाव्या आघाडीची सत्ता होती आणि आता काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता आलेली आहे. याचा अर्थ काँग्रेसनी खूप समाधान मानावं असं बिलकुल नाही, कारण केरळमध्ये हा ट्रेंडच आहे. उलट गेल्या वेळी खरं तर काँग्रेसची सत्ता यायला पाहिजे होती, ती आली नाही, यावेळी आली. आज अशी गोष्ट आहे की देशामध्ये 78% क्षेत्रावरती भाजपचा किंवा NDA आघाडीचा पूर्णपणे सत्ता आहे. म्हणजे केवळ 22% क्षेत्र असं आहे की ज्यामध्ये भाजप प्रणित NDA आघाडीची सत्ता नाही. आणि केवळ भाजपची जी सत्ता आहे त्या राज्यांची संख्या देखील आता वाढलेली आहे. बघा की 2019 मध्ये 10 राज्य भाजपच्या, फक्त भाजपच्या, NDA आघाड्या नाही, बाकीच्या घटक पक्षांचा संबंध नाही, केवळ आणि केवळ भाजपची सत्ता 10 राज्यात होती 2019 मध्ये. 2024 मध्ये त्यात 2ची भर पडली आणि आता 14 राज्य भाजपच्या, केवळ आणि केवळ भाजपच्या पॉकेटमध्ये आहेत. भाजपचं हे यश नेत्रदीपक आहे. मोदी आणि शहा यांचं हे यश नेत्रदीपक आहेत आणि त्यांच्या अध्यक्षांचं सुद्धा हे चमकदार यश आहे असं मानावं लागेल. परंतु तरी देखील काही प्रश्न निर्माण होतात. काल विजय सभेमध्ये भाषण करताना मोदीजींनी सांगितलं की पश्चिम बंगाल भयमुक्त झाला आहे आणि आता तो विकासयुक्त होईल. आम्ही बदल्याची राजनीती करणार नाही, आम्ही बदलाची राजनीती करू, म्हणजे बदल घडून आणू, परिवर्तन घडून आणू, परिवर्तन घडून आणू, असं मोदीजी म्हणाले. आणि तसा शब्द झालमुडी खात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये तसा शब्द उच्चारला, परिवर्तन. आणि जल्लोष झाला मुंबईमध्ये, सगळ्या देशभर भाजपच्या कार्यकर्त्यांनी, हे स्वाभाविक आहे. पण आज ममता दिदींनी पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत गंभीर आरोप केले आणि ते लक्षात घेतले पाहिजेत. कारण लोकशाहीमध्ये आता या सत्तेतनं बाहेर होतील, विरोधात जातील, पण ममता दिदी म्हणाल की मी राजीनामाच देणार नाही. आता याच्यामुळे घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होईल का? तर नाही, हे प्रतिकात्मक त्यांचा नाराजी आहे, त्यांचा संताप आहे, त्यांचा उद्रेक येतो. कारण जेव्हा विधानसभेची टर्म संपते आणि राज्यपाल नवीन, ज्यांच्याकडे बहुमत आहे, निवडणुकीनंतर ज्यांना बहुमत मिळालेलं आहे, त्यांना बोलवणार. त्यामुळे ते भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवतील आणि ममता दिदींचं मुख्यमंत्रीपद समाप्त होईल. त्यामुळे त्यांच्या या बंडाला तसा काही अर्थ नाही, फक्त ते प्रतिकात्मक आहे की ज्या पद्धतीने तुम्ही हा विजय संपादन करून घेतलेला आहे तो मला मान्य नाहीये, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आता तोच चर्चेचा महत्त्वाचा विषय आहे. आता याबाबत तटस्थपणे आपण काही मुद्दे विचारात घेतले पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये अँटी इन्कमन्सी होती का? होती. 15 वर्षांची सत्ता होती आणि त्यामुळे जरी कम्युनिस्ट पक्षाची 34 वर्षाची सत्ता होती तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष जेवढा प्रबळ आहे आता, त्याच्यापुढे टिकाव धरून
राहणं हे मुश्किल आहे. कारण केंद्राचं सहाय्य नसेल, सहकार्य नसेल तर सत्ता चालवणं आजकाल मुश्किल आहे. काँग्रेसच्या काळात सुद्धा तुम्हाला सांगतो काही राज्यांवरती अन्याय होत होता तेव्हा देखील, पण अजिबातच सहकार्य करायचं नाही असं तेव्हा नव्हतं. राज्यपाल इंदिरा गांधींच्या काळात, राजीव गांधींच्या काळात काही राज्यपाल सरकारचे चमचे असे होते, असे सरकारचे प्यादे असे नेमले गेले. राज्यपालांचा त्यावेळीही दुरुपयोग करण्यात आला, हे अजिबात नाकारण्याचं कारण आहे, तो इतिहास आहे. पण आज राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयुक्त, CBI, ED, इन्कम टॅक्स, NIA या सगळ्या संस्थांचा पूर्णपणे दुरुपयोग केला जातो. आणि एवढंच नव्हे तर CRPF असतील, बाकी सुरक्षा दल असतील, त्यांचाही उपयोग केला जातो. आणि हे अतिशय गंभीर आहे. आज भाजपची सत्ता आहे, उद्या काँग्रेसची सत्ता आली आणि त्यांनी असंच केलं, कारण भाजप करत होतं मग आम्ही येतेच करणार असं म्हटलं तर चालेल का? ज्याप्रमाणे काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात राज्यपालांचा दुरुपयोग केला या यंत्रणेचा, म्हणून आम्ही करतो असं म्हणणं योग्य आहे का? अजिबात योग्य नाही ते. आणि आज एवढी सत्ता आल्यानंतर आणि सगळ्या घटनात्मक संस्थांचा दुरुपयोग, शस्त्रासारखा उपयोग करायचा आणि समोर विरोधी पक्षांना जिवंतच राहू द्यायचं नाही, त्यांचा घास घ्यायचा, गिळायचा त्यांचा, म्हणजे पक्षभक्षक अशा प्रकारचा हा भाजप आहे. पक्ष खाऊन टाकायचे की ब्लॅकमेलिंग करायचं, ED, CBIचा धाक दाखवायचा आणि एवढंच नव्हे तर SIRचा दुरुपयोग करायचा. तो कसा तर आपण बघू, तो कसा केलाय. पण त्यापूर्वी ममता दीदी काय म्हणाल्या ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते अतिशय गंभीर अशा प्रकारचे त्यांनी आरोप केले आणि त्या म्हणाल्या की दुपारी 3 वाजल्यापासून काल मला मारहाण केली जाती आहे, मला लाथ मारली पोटात, कमरेत, आणि केंद्रातले CCTVचे म्हणजे मतदान केंद्राचे CCTV कॅमेरे बंद केले. आमच्या एकाही प्रतिनिधीला म्हणजे निवडणूक एजंटला आत प्रवेश घेऊन दिला गेला नाही आणि मी स्वतः 5 मिनिटासाठी आत गेले होते आणि आमच्या एजंटाला प्रवेश मिळावा अशी विनंती केली होती, पण मला आश्वासन देऊनही तिथे कोणीही उपलब्ध नव्हते आणि मी अर्ज विनंत्या करून सुद्धा काही उपयोग झाला नाही असं त्यांनी सांगितलं. आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी CRPF म्हणजे सुरक्षा दलांच्या देखत जर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना, म्हणजे आता ते काळजीवाहूच म्हणायला लागेल, त्यांना लाथ मारली असेल पोटात, कमरेत, ही नारी शक्तिवंदन आहे. हा गंभीर आरोप आहे, याचं उत्तर द्यायला पाहिजे. उद्या भाजपचाही कोणी पुरुष असेल, महिला असेल, मुख्यमंत्र्याला लाथ मारतात, लाजा वाटायला पाहिजे, लाजा. आणि एका महिला मुख्यमंत्र्याला 70 वर्ष क्रॉस झालेली आहे, ममता दीदींचं. पूर्वी NDAत होत्या त्या, भाजपच्या NDA मध्ये होत्या त्या अनेक वर्षांपूर्वी. वाजपेयींच्या काळात असं कधीच घडलं नसतं आणि हे घडलं आहे, हा अत्यंत गंभीर आरोप आहे, याची चौकशी झाली पाहिजे. संतापजनक आहे अत्यंत. अशा प्रकारे लाथा मारता तुम्ही एका बाईला. आणि त्यांनी अजून एक आरोप केलाय की भाजपने 100हून अधिक जागांवर केंद्रीय बळाचा गैरवापर करून हा निकाल फिरवला आहे, हा विजय अनैतिक आहे आणि त्यांनी असे अनेक आरोप केलेले आहेत. आता केवळ ममता दीदींनी हा आरोप केले असते तर हा प्रचार आहे असं म्हणता आलं असतं, पण अशा प्रकारच्या आकडेवारीनिशी आरोप हा प्रणय रॉय यांनी केलेला आहे. आरोप म्हणण्यापेक्षा फॅक्ट्स मांडलेले आहेत. योगेंद्र यादव बोलतायत त्याच्याबद्दल की हे जरा संशयास्पद आहे. मग ममता दीदींचा विजय झाला असता असं ते म्हणत नाहीयेत. त्यांनी अनेक प्रश्न मुख्यतः SIR बद्दल उपस्थित केले. बघा, 90 लाख SIR मधनं नावं, म्हणजे विशेष फेर तपासणी जी झाली मतदारांची, 90 लाख त्याच्यातनं बाजूला करण्यात आले. हा आकडा पुढे 58 लाखावरती आला आणि नंतर 27 लाखांवरती आला. हे 27 लाख मतदार जे होते म्हणजे साधारण 4.5% होते. आणि भाजप आणि ममता दीदी यांच्या विजयामधला जो टक्केवारीचा जी प्राथमिक आकडेवारी उपलब्ध झाली आहे त्यामध्ये हा 5-6% फरक आहे. आणि तेवढाच जर फरक, जवळपास तेवढा, म्हणजे त्यापेक्षा थोडा कमी असेल,
पण हे 27 लाख सगळे तृणमूलचे मतदार असं म्हणायचा मुद्दा नाही. पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमानांना वगळण्यात आले, जे ममता दीदींचे सपोर्टर्स आहेत. आणि अशा मतदारसंघांमध्ये ते वगळले गेले जिथे ममता दीदींना विजयाची शक्यता होती, विजय मिळाला असता त्यांना. एक खरं आहे की अनेक ममता दीदींचे मंत्री, अनेक मंत्री पराभूत झालेले आहेत, अनेक बडे नेते पराभूत झालेत. तृणमूलच्या विरोधात लाट होती असंही मान्य करूया आपण. पण हा काय प्रकार आहे? कारण 27 लाखामध्ये जे लवादाकडे गेले होते, लवादानी त्यापैकी काही जणांनाच मान्य केलं होतं. काही जणांकडे जन्म दाखला होता, पॅन कार्ड होतं, बाकी डॉक्युमेंट सगळी होती. पण ते आर्बिट्रेशन मध्येच राहिलं आणि तोपर्यंत निवडणूक होऊन गेली. न्यायालयाने म्हटलं होतं की जर असं घडलं की हे जे 27 लाख लोक आहेत किंवा त्यापैकी जर आपण हे केलं की एखादा उमेदवार असेल की त्या ठिकाणी त्याच्या मतदारसंघात इतकी नावं वगळली गेलेली आहेत आणि त्याच्यापेक्षा त्याचा जो पराभव होईल तो त्याचं जे मार्जिन असेल त्याचा विचार केला असता तर ते जी नावं वगळलेली आहेत ती वगळली गेली असती, जी संशयास्पद पद्धतीने वगळली आहेत, तर त्याचा विजय झाला असता. मग अशा वेळी काय करायचं असा प्रश्न जजनी सुप्रीम कोर्टात जे विचारला होता स्वतः, हे महत्वाचं नाही का? याचा अर्थ काय? मग तुम्ही ही नावं वगळून अनेक तृणमूलच्या उमेदवारांचा पराभव केलेला आहे तुम्ही, असा संशय यावा अशी परिस्थिती. असं कधीच घडलं नाहीये. आसाममध्ये तो प्रश्नच नव्हता एसआरचा. तिथे मतदारसंघांची पुनर्रचना अत्यंत संशयास्पद पद्धतीने करण्यात आली. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आता नगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी प्रभाग रचनाच भाजपने स्वतःच्या सोयीच्या पद्धतीने करून घेतली. मग म्हणण्यात आलं पूर्वी नाही का झालं, पूर्वी झालं असेल, आता तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणात केलं, घाऊक प्रमाणात केले ते. आणि ही लोकशाही आहे का? लोकशाही म्हणायची? सीआरपीएफ आणि सुरक्षा दलांचे एवढ्या मोठ्या संख्येत आणले गेले तिथे लोक, कॅबिनेट सेक्रेटरी, होम सेक्रेटरी, सगळे अधिकारी बदलण्यात आले आणि सगळे केंद्र सरकारने आपले जे लाडले अधिकारी आणि कर्मचारी तिथे नेमले. मतदान केंद्रामध्ये तुम्ही दहशत उत्पन्न करता. आणि एवढंच नाही, याच्या पलीकडे गोष्ट म्हणजे कलकत्त्यामध्ये ठिकठिकाणी, आज आसनसोलमध्ये, कुचबिहारमध्ये ठिकठिकाणी टीएमसीची कार्यालय जाळली गेली, दगडधोंडे टाकण्यात आले, उद्ध्वस्त करण्यात आली. ती एक प्रकारे बुलडोझर चालवण्यात आला त्यांच्यावरती. अनेक टीएमसीच्या कार्यकर्त्यांना बदडण्यात आलं, नगरसेवकांना, उमेदवारांना मारण्यात आलं. महिला सुद्धा काही सोडल्या नाही. त्यांच्या मागे जय श्रीरामच्या अशा आक्रस्ताळ्या घोषणा करून त्यांच्यावरती एक प्रकारे त्यांच्या ज्या ठिकाणी तृणमूलच्या नेत्या, महिला नेत्या होत्या, उमेदवार होत्या काही, त्यांच्या मागे हात धुवून लागायचं आणि दहशत निर्माण करायची. अशा गोष्टी निकाल लागल्यानंतर झाल्या. अनेकांना धमक्या देण्यात आल्या, जाळपोळ करणं, अक्षरशः मतदान केंद्रामध्ये मधनं बाहेर काढून मारणं, तिथे आसपास असलेल्या तृणमूलच्या लोकांना अकारण मारणं, तुडवणं त्यांना. हे काय आहे? पूर्वी टीएमसीने असे प्रकार केले असतील तेव्हा आम्ही बोललेलो की हे निषेधार्हच आहे. पण ही दहशत कुठली आहे? ही लोकशाही आहे का? आणि मोदी म्हणाले होते की आम्ही बदल्याचं राजकारण करणार नाही, आम्ही हिंसेचं राजकारण करणार. मग हे काय? तुमचे शब्द तुमचे नेते आणि कार्यकर्ते पाळत नाहीत. तुम्ही दिलेलं आश्वासन भयमुक्त आहे का? हे भययुक्त बंगाल करायचा का तुम्हाला? मग ममता दीदींनी भययुक्त पश्चिम बंगाल केला असं तुम्ही म्हणता आणि विजय मिळाल्यानंतर विजयाचा इतका उत्माद त्याच्यामधनं. पण तुम्ही त्याच पावलावरती पाऊल टाकणार असाल तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय? हा प्रश्न विचारायचा नाही की का? एका महिलेला 70 वर्षाच्या पलीकडे असलेल्या महिला, अत्यंत प्रामाणिक आहे, अत्यंत साधी आहे महिला, तृणमूलचे अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये दादागिरी केली, दहशत केली, त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. पण हे काय, तुम्ही तेच करताय. आणि हा प्रश्न विचारावाच लागेल. आणि हे सगळं भयंकर आहे.
आणि याचा जेवढा निषेध करावा लागेल तेवढा थोडासे. आणि अर्जुन सिंग नावाचे जे तिकडचे भाजपचे नेते त्यांनीच जाहीरपणे आवाहन केले की हे करू नका. आपल्या कार्यकर्त्यांना, खासदार आहेत ते अर्जुन सिंग, त्यांनी आवाहन केले. भाजपच्या खासदारांना शेवटी आवाहन करावं लागलं शांततेचं. हे प्रकार थांबले नाहीत तर पश्चिम बंगाल पुन्हा हिंसेच्या चक्रामध्ये सापडेल. आणि या प्रकारे उन्माद करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कुठल्याही राज्यात असं होता का? म्हणजे तामिळनाडूमध्ये झालं असं, आसाममध्येही झालं नाही, कुठेच झालं नाही, पांडिचेरीत झालं नाहीये, केरळमध्ये झालं नाही. असं हे फार मोठ्या प्रमाणात प्रकार पश्चिम बंगालमध्ये झाले. पंतप्रधानांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरावं, अमित शहांनी आवाहन करावं. हा बदलाच आहे ना, हा तुम्ही बदला घेताय. आणि आता किती बदला घ्याल तुम्ही? आणि तुम्ही केंद्रात सत्तेत असताना तृणमूलला कुठल्याही योजनेमध्ये काही पैसे द्यायचे नाहीत, काही सहकार्यच करायचं नाही. हा प्रकार तुम्ही केला. सगळ्या यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात आला, हे सत्य आहे. आता गोष्ट अशी सगळ्यात याच्या पुढची महत्वाची मला जी सांगायची ती अशी की आता याच्या पुढे काय बघा. तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. पुढच्या निवडणुकीमध्ये इथे राज्यातच सत्ता गेल्यामुळे त्यांची लोकसभेमध्ये ताकद कमी होऊ शकते. स्टालिनचा पराभव झाला, म्हणजे द्रमुकचा पराभव झाला. याच्या अगोदर आरजेडीचा म्हणजे लालू किंवा त्यांच्या पक्षाचा बिहारमध्ये पराभव झाला. नितीश कुमारची तिथनं उलसलबांगडी मुख्यमंत्रीपदावरून केली, जे इंडिया आघाडीचे जेडीयू त्यांना तिकडनं बाहेर काढण्यात आलेले. पंजाबमध्ये अकाली दल जो पूर्वी इंडिया आघाडीचा होता तो नाहीये, पण अकाली दलाची ताकद कमी झालेली आहे. आता याच्या पुढे समाजवादी पार्टी जी आहे, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका याच्यानंतर होणार आहेत, तिथे उद्या समाजवादी पार्टी हा प्रादेशिक पक्षही संपुष्टात आला तर मग उरलं कोण? महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचा आणि शरद पवारांचा पक्ष फोडण्यात आलेला आहे. मनसेचे एकही आमदार नाहीये. महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं विरोधाचं आव्हान नाहीये. मग आता फक्त दोन राष्ट्रीय पक्षातली ही लढाई होणार आहे का? काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष. जो भारतीय जनता पक्ष किंवा त्यांची आघाडी 78% भारतावरती बहुसंख्य राज्यामध्ये त्यांची ताकद आहे. आणि काँग्रेसकडे जे आहेत राज्य, आता केरळ आलंय त्यांच्याकडे, कर्नाटक आहे, हिमाचल प्रदेश आहे आणि तेलंगणा आहे. काँग्रेसकडे आहे काय? आता साधन सामुग्री कमी आहेत, कार्यकर्ते कमी आहेत, तपास यंत्रणा त्यांच्याकडे नाहीत, निवडणूक आयोग त्यांच्या विरोधात. निवडणूक आयोग हा भाजपचाच अविभाज्य भाग झालेला आहे. आता गुलामी करतोय तो. लाज वाटावी अशी स्थिती आहे. जे लोक याच्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटल्या ज्यांना की इंडिया आघाडीचा पराभव झाला, अरे इंडिया आघाडीचा पराभव, कोणाचाही पराभव होतो निवडणुकीमध्ये, एकाचा विजय एकाचा पराभव, ही लोकशाहीची अवकाळा झालेली आहे आता. म्हणजे SIRच्या माध्यमातून अनेक गडबडी झालेल्या आहेत. उद्या जो सत्तेवरती केंद्रात पक्ष येईल तो जर असंच करायला लागला गडबडी तर याला काहीच अर्थ उरणार नाही. जे भारतीय जनता पक्षाचे सपोर्टर्स आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे की तुम्ही तुमच्या कार्यक्रमाच्या द्वारे विजय मिळाला तर काहीच हरकत नाहीये, पण या ज्या गडबडी करतायत, ज्या पूर्वी होत नव्हत्या, पण ठराविक कॉमेंट्स केले जातात की पराभव झाला. मग केरळमध्ये कसं झालं? केरळमध्ये काँग्रेसचा, आणि केरळमध्ये आलटून पालटून दोनच पक्ष आहेत तिथे. भारतीय जनता पक्षाची ताकद तिथे तेवढी नाहीये की गडबडी करून तो एकदम विजय मिळू शकेल. हा जरा डोकं ठिकाणावर ठेवून विचार केला पाहिजे. विरोधातले पक्ष कुचकामी आहेत हे खरंच आहे, अजिबात नाकारण्याचं कारण. ज्या पद्धतीने तृणमूल काँग्रेस किंवा TMC त्यांचे दोष सोडून द्या, भारतीय जनता पक्षाच्या आक्रमकतेला असा आक्रमक उत्तर देणं, हे इतके दिवस 2014 पासून गेली 12 वर्ष ममता बॅनर्जी तिथे आहेत ना, त्यांच्याशी दोन हात करताना दिसतात आपल्याला. ते लढतायत आणि पराभव झाला तरी सुद्धा त्या खचलेल्या नाहीयेत. त्या म्हणाले मी लढणार आहे. आणि मी इंडिया आघाडीच्या अनेक लोकांशी बोललेले, पण इंडिया आघाडीमध्ये सुद्धा एकवाक्यता जी नारी शक्ती बंधन विधेयकाच्या वेळी दिसली, ज्याचा उपयोग भाजपने आपल्या
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीत केला, महिलांचं प्रेम संपादन करून ज्या महिला ममता दीदींच्या मागे आहेत त्यापैकी बऱ्याच महिला आपल्याला मतदान करतील असं पाहण्यासाठीच ही चाल खेळली होती. पण ते असो, जे काय असेल ते, मूळ गोष्ट अशी आहे की मतदारसंघांची फेररचना सोयीस्करपणे करून घेणं, वोट चोरी करणं, SIRच्या माध्यमातून जे आपले मतदार नाही त्यांची नावच वगळून टाकणं आणि केंद्रीय दलांच्या मदतीने मतदान केंद्रांच्या आसपास दहशत निर्माण करणं, तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणं, निवडणूक आयोगाचा गैरवापर करणं, हे सगळं लोकशाहीसाठी वाईट आहे. इथे भाजप, काँग्रेस, तृणमूल असा काही विचार न करता सगळ्या मतदारांनी हा विचार केला पाहिजे. भारतीय जनता पक्षाने आपल्या संघटना शक्तीच्या बळावरती विजय मिळवणं नुसता आपण त्याला दाद देऊ ना. 2014 मध्ये भाजपने जेव्हा असा विजय मिळवला होता तेव्हा कोणी काही आक्षेप घेतला होता? विजय मिळाला. काँग्रेस अतिशय लोकप्रियता कमी झाली होती काँग्रेसची, मिळाला, कोणी काही बोललं नाही. अगदी 2019 मध्ये सुद्धा असं फारसं कोणी बोललं नाही. त्यानंतर मात्र संविधानाचा मुद्दा पुढे आला की घटनेचा कसा दुरुपयोग करतायत, घटनात्मक यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातोय. आणि एक उदाहरण, चंदीगड महानगरपालिकेमध्ये सगळे गैरप्रकार करून ज्या पद्धतीने भाजपने तिथे आपचा पराभव घडवून आणला, तिथे न्यायालयाने मात्र चाबूक मारला आणि हा सगळा रिझल्ट बदलण्यास सांगितलं. तो संविधानाचा भाजपने केलेला अपमान होता. आणि म्हणून 2024 मध्ये संविधानाचा मुद्दा, अनेक गोष्टी घडल्या अशा, पुढे येऊन भाजपचा तिथे एक प्रकारे पराभव झाला. भाजपला स्वबळावरती बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यानंतर मात्र भाजपने जागा होऊन अनेक राज्यामध्ये, हरियाणापासून महाराष्ट्रापासून अनेक ठिकाणी विजय मिळवला. आता भाजप ह्या सगळ्या युक्त्या, चलाख्या, गडबडी, घोटाळे करणारच हे गृहीत धरून विरोधी पक्षांना काम करावं लागेल. आणि ते काम करण्यासाठी इंडिया आघाडीमध्ये मतभेद दूर करावे लागतील. एकमेकांच्या विरुद्ध स्टेटमेंट्स करू नयेत. जे लोक रोज टीव्हीवर येऊन बोलत असतात त्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी देखील आपल्या आघाडीतल्या मित्र पक्षांबद्दल बोलताना जरा संयम ठेवला पाहिजे. आणि आज अशी गोष्ट आहे की शरद पवार पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष, ते काय, त्यांची लाईन काय ते कळत नाही, अस्पष्ट आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली भूमिका त्यांनी सातत्याने घेतली पाहिजे आणि त्यासाठी आंदोलनं केली पाहिजे, तसं काहीही घडताना दिसत नाहीये. मनसे सुद्धा शांत आहे, फारसा सक्रिय नाहीये, भूमिका स्पष्ट नाहीये. हे महाराष्ट्राची गोष्ट आहे. अन्य अनेक राज्यामध्ये सुद्धा जर केंद्र सरकारच्या विरोधात, भारतीय जनता सरकारच्या विरोधात 2029 मध्ये लढायचं असेल तर कल्पकता दाखवावी लागेल आणि संघटना प्रबळ करावी लागेल. प्रत्येक पक्षाला एकमेकांच्या मधल्या ज्या विसंगती आहेत, म्हणजे अनेक ठिकाणी असं होतं की समजा आता काँग्रेस आणि कम्युनिस्ट केंद्रात एकत्र, केरळमध्ये एकमेकाच्या विरोधात, पश्चिम बंगालमध्ये एकमेकाच्या विरोधात, या विसंगती आहेत. पण त्या विसंगती आहेत हे मान्य करून एकमेकाच्या विरुद्ध बोलायचं नाही, एकमेकांना मदत करायची, संसदेमध्ये एकत्रपणे व्यवहार करायचा, हे करावं लागेल. TMCने अनेकदा इंडिया आघाडीशी फारकत घेणारं काम केलेलं आहे. आज TMC संकटात आल्यावरती, तृणमूल संकटात आल्यावरती ते जागे झालेत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आता आपल्या काय चुका झाल्या आहेत हे लक्षात घेऊन जर वेळीच इंडिया आघाडीतले पक्ष जागे झाले नाहीत आणि केवळ टीव्हीवर आणि माईक समोर येऊन बडबड करत बसले तर यांचा पुन्हा पुन्हा पराभव होत राहील आणि मग लोकशाहीचा संकोच होईल. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असले पाहिजेत, प्रादेशिक पक्ष पाहिजेत, काँग्रेस पाहिजे, अन्य अनेक छोटे पक्ष पाहिजेत. विरोधी पक्षमुक्त, प्रादेशिक पक्षमुक्त भारत झाला तर सर्वसामान्य माणसाच्या तक्रारी, गाऱ्हाणी, दुःख समजावून त्या कोण मांडणार? सरकार पक्षाबद्दल
काही लोकांना असमाधान असेल तर कुठल्या माध्यमातून व्यक्त होणार ते? कारण न्यायालय काय आहे, कशा प्रकारचं काम करते बघतोय आपण, मीडिया कसं काम करतोय ते बघतोय, लोकांचा आवाज कोण होणार? जर हे पक्ष देखील संधी साधू झाले आणि सत्तेची सलगी करायला लागले, कुंपणावर बसायला लागले, मौन धारण स्वीकारायला लागले, कुठलंही आंदोलन करणार नसतील, तर लोकांना आपला म्हणून कुठला पक्ष वाटेल? सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधी पक्ष असलाच पाहिजे. विरोधी पक्ष कधी जागे होणार हा प्रश्न आहे. पण आज ममता दीदींच्या बाबत जो काही व्यवहार भाजपनी किंवा भाजपच्या जवळच्या यंत्रणांनी केला असेल तो अत्यंत निषेधार्ह आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा असं घडलं असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे. सगळ्याच पक्षांनी केला पाहिजे. हे भयंकर आहे आणि त्याचा मी पुन्हा एकदा धिक्कार करतो आणि इथे थांबतो. नमस्कार.